मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाण्यातून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी बातमी समोर आली असून पालकांचा विश्वासघात करून इंग्रजी माध्यमाच्या शेकडो विद्यार्थ्यांना थेट मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दाखवून शासकीय अनुदान लाटण्याचा प्रयत्नाचा एक मोठा गैरप्रकार उघडकीस आलाय. बुलढाण्याच्या मिर्झानगरमधील त्या 2 शाळा आता थेट बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बुलढाण्यातील मिर्झानगर भागात माउंट सनाई इंग्लिश स्कूल आणि जनाबाई मराठी प्राथमिक शाळा या दोन्ही शाळा एकाच ठिकाणी भरतात. इंग्रजी माध्यमाची फी वसूल करायची आणि शासकीय अनुदान लाटण्यासाठी त्याच विद्यार्थ्यांना कागदोपत्री 100% अनुदानित मराठी शाळेत दाखवायचं असा एक भयंकर डाव या दोन्ही शाळांच्या संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी संगनमत करून रचला होता. माउंट सनाई इंग्रजी शाळेतील तब्बल 81 विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीशिवाय आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर जनाबाई मराठी शाळेत प्रवेशित दाखवण्यात आले. पालक मोहम्मद अन्सार यांनी या विरोधात आवाज उठवला. पालकांकडून इंग्रजी माध्यमाची पूर्ण फी, ड्रेस आणि पुस्तकांचे पैसे उकळायचे आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलून शासनाची फसवणूक करायची हा संतापजनक प्रकार या तक्रारीनंतर समोर आला. या गंभीर तक्रारीची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी बुलढाणा गटशिक्षणाधिकारी चेतन वाडिले यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले आणि या चौकशीत जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं. चौकशीमध्ये 81 विद्यार्थ्यांचा परस्पर मराठी शाळेत प्रवेश केल्याचं सत्य समोर आलं असून दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक यात थेट दोषी आढळले आहेत. या संपूर्ण चौकशीनंतर आता प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी थेट अमरावती शिक्षण उपसंचालकांना कडक कारवाईसाठी पत्र पाठवले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. वसीम ने और उसके भाई ने मिलकर दोनों ने मेरे स्कूल के खिलाफ में झूठी कंप्लेंट की और हमारी ये बदनामी कर रहे कि हमने शासन से पैसा खाए और शासन से अनुदान लिए और ऐसी न्यूज़ चला रहे, जबकि ये सरासर गलत है. मैं जैसे जो BO को हमको जो भी देना था, जो भी वहाँ जो ऑफिस में उनकी रिक्वायरमेंट थी कि हम सबमिट करें, तो हमने वो वहाँ पर पूरा सबमिट कर दिया. ये सबसे बड़ा आरोप है मेरे ऊपर कि मैंने शासन का पैसा खाया, जबकि मुझे शासन से पैसा भी नहीं मिला, ना मैंने कभी उसकी मांगणी की. या धडक कारवाईच्या इशाऱ्यामुळे बुलढाण्याच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पालकांच्या विश्वासाशी खेळणाऱ्या आणि शासकीय तिजोरीवर डल्ला मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या अशा संस्थाचालकांवर आता फौजदारी गुन्हे दाखल होणार का? आणि त्या निष्पाप 81 विद्यार्थ्यांच्या भविष्य अंधारात ढकलणाऱ्या शाळांना कुलूप लागणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.